नमस्कार. आपण उभे आहोत आता माणिकडोह धरणाच्या खाली. हे आपल्याला पुढं माणिकडोह धरणाचे हे दरवाजे देखील आपण हे 5 दरवाजे पाहू शकतोय आणि इतका कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. परंतु ऑलरेडी हे धरणाची कॅपॅसिटी मोठी आहे, परंतु त्या मानाने धरणामध्ये पाणी येण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे हे धरण अद्याप देखील भरलेलं नाही. त्यामुळं या ठिकाणी कोणताही विसर्ग होताना दिसून येत नाही. हे जे इकडे जे पाणी लिकेजचं पाणी आहे, आपल्या जुन्नर तालुक्यातील 5 धरणांपैकी 4ही धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. परंतु माणिकडोह धरण हे भरलं नसल्यामुळं त्याच्यातून आता काही पाण्याचा विसर्ग होत नाहीये. जर असाच जर 1-2 दिवस पाऊस पडला तर माणिकडोह धरण सुद्धा भरण्याचं आश्चर्य होऊ शकतं. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. 5 धरणांपैकी एस धरणाचा फक्त एक प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये पाणीसाठा तेवढा येत नाही, त्यामुळे हे धरण भरलेलं नाही. आता माझ्या माहितीनुसार 70% धरण हे कंप्लीट झालेलं आहे. 2007 की 13 एकदाच हे धरण पूर्ण 100% भरलं होतं. त्यानंतर हे धरण काही भरलं नाही. आता हे धरण पूर्ण भरण्यासाठी डिंबे धरणातून इकडं बोगदा करायचं चालू होतं, परंतु ते नंतर ते काम स्थगित झालेलं आहे. त्याचं पुढं काही झालं नाही. परंतु जर तो बोगदा झाला तर हे धरण म्हणजे खूप कमी वेळामध्ये फुल होऊ शकतं आणि पाण्याचा प्रश्न हा सर्वांचा सुटू शकतो. कदाचित जर आज देखील जर पाऊस जर चालू राहिला, हवामान खात्याने सांगितले की आज देखील हे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस येणार आहे. जर पाऊस जर आज असाच जर राहिला तर हे धरण अजून 10% म्हणजे 80%च्या पुढं हे आत्ताच जाऊ शकतं. ठीक आहे, पाहत राहा जुन्नर टाइम्स माणिकडोह.